वैष्णवी हगवणीप्रमाणे आजही अनेक मुलींचा हुंड्यांसाठी सासरच्या मंडळीकडून छळ सुरूच आहे। अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। लग्नात स्कॉर्पिओ बुलेट दिली तरी सुद्धा 35 लाख रुपयांसाठी 28 वर्षीय तरुणीला सासू आणि पत्नीने मिळून जिवंत जाळण्याची घटना समोर आली। नेमकं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ग्रेटर नोएडामधील रूपबास येथील निकी आणि कांचन हिचं लग्न भाटी या कुटुंबात 2 सख्या भावांशी करून दिलं। निकी ही कुटुंबात मोठी होती, तिचं लग्न विपिन भाटी तर कांचन हिचं लग्न रोहित भाटी या तरुणाशी झालं। दोन्ही बहिणी एकाच घरात अगदी आनंदाने नांदत होत्या। सुरुवातीला संसार सुखाचा सुरू असला तरी काही वर्षात निकीच्या आयुष्यात काळोख दाटला। तिचा नवरा विपिन दारूच्या आहारी गेला। तो तिला वारंवार मारहाण करत असे। शिवाय विवाहबाह्य संबंधामुळे त्यांच्यात घरात नेहमी भांडणं होत राहिली। 2024चा हा व्हिडिओ बघा। यात विपिन एका दुसऱ्या महिलेसोबत एका गाडीत आढळून आला, त्याला रंगे हात पकडलं। या सगळ्या गोष्टीवर निकीने आवाज उठवला आणि तेव्हाच तिचा घात झाला। नवरा तर तिचा छळ करतच होता, त्यानंतर सासू आणि पती मिळून तिला मानसिक शारीरिक त्रास देत होते। दोघे मिळून तिच्यावर माहेरकडून 35 लाख रुपये आणण्याचा दबाव टाकू लागले। निकीने यास नकार दिला आणि संतापलेल्या पतीने आणि सासूने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकलं। याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि लोकांनी एकच संताप व्यक्त केला। निकीला जाळून टाकल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा यात मृत्यू झाला। सासू दया, सासरे सत्यवीर, पती विपिन आणि बहिणीचे पती रोहित भाटी यांच्या विरोधात निकीची बहीण कांचन हिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। यात सुरुवातीला आम्ही हुंड्यात स्कॉर्पिओ दिली, बुलेट दिली तरी देखील त्यांची मागणी होत राहिली। आमच्या मोठ्या लेकीची हत्या करण्यात आली। जोपर्यंत आरोपीचा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार असा इशारा आता निकीच्या वडिलांनी दिलाय। यातच आता निकीच्या 6 वर्षाच्या मुलाचाही व्हिडिओ व्हायरल होत आहे। यात पप्पाने आईला आधी मारलं, मग लायटरने पेटवून दिलं असं यात तो छोटा मुलगा म्हणतोय। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र आरोपींवर गुन्हा अद्यापही दाखल करण्यात आलेला नाही। मात्र समाज माध्यमावर आणि आजूबाजूच्या परिसरात या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आता पुढे आरोपींना काय शिक्षा होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।